छावणी पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जमलेत। मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या विरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। विषय सोपा आहे। या औरंग्याने आपले हजारो लाखो लोक मारलीत। या धर्मविरोधी हिंदुस्थान विरोधी औरंग्याची वाहवा येथे चालू देणार नाही, खपवून घेतली जाणार नाही। आणि त्या विचाराचं कोणी उदात्तीकरण करत असेल तर त्याला चिरडून काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू। म्हणून या अशा धर्मविरोधी हिंदुस्थान विरोधी विचारांचा आम्ही निषेध करतो आणि त्या विचारांना या ठिकाणी जो वाहवा करतो अशा माजी आमदाराचा देखील आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। धन्यवाद। भारतामध्ये एक क्रूर शासक औरंगजेब याने हिंदूंची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली। महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली असा औरंगजेब आणि त्या क्रूर औरंगजेब किंवा क्रूर शासक औरंगजेब याच्याबद्दल मालेगावचा विकृत माजी आमदार आसिफ शेख यांनी गौरवोद्गार काढले आणि त्याने सांगितलं की अतिशय साधा माणूस होता, टोपी शिवून तो स्वतःचा उदरनिर्वाह करत होता। ज्या माणसाने स्वतःच्या बापाला कैदेमध्ये ठेवून मारलं, ज्या माणसाने स्वतःच्या सख्या भावांची हत्या केली आणि राजगादीवर बसण्यासाठी त्याने अनेक धर्म अनेक जाती यांच्यामध्ये विध्वंस निर्माण केला असा हा क्रूर शासक, याच्याबद्दल जर कधी या ठिकाणी हा माजी आमदार अशा पद्धतीचं विकृत वक्तव्य करत असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने आसिफ शेख यांचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना ठणकावून सांगतोय की मतांच्या बेरजेसाठी किंवा आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी जर तुम्ही असं क्रूर कृत्य करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीच नव्हे परंतु समस्त मालेगावची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये हा संदेश देतोय की असा जो क्रूर किंवा या ठिकाणी असा आमदार असेल या बेरजेच्या राजकारणासाठी किंवा पोलरायझेशन म्हणून जर कधी तो वक्तव्य करत असेल तर अशा आमदाराचा देशभर निषेध व्हावा आणि अशांना समाजामध्ये सुद्धा विकृत म्हणून यांना हकालपट्टी करावी किंवा यांचा निषेध करावा, हेच या ठिकाणी मी अशा पद्धतीची मागणी करतोय। आसिफ शेख यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। आसिफ शेख यांचा धिक्कार असो, धिक्कार असो। या संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये अतिशय क्रूर आणि नालायक शासनकर्ता जर कोणी असेल तर तो औरंग्या होता, उर्फ औरंगजेब। या औरंगजेबला जर कोणी पवित्र म्हणत असेल, हा आसिफ शेख जर त्याला पवित्र म्हणत असेल तर खऱ्या अर्थाने आता आसिफ शेखला मानसिक रोग तज्ञाची गरज आहे। लवकरात लवकर त्याचे उपद्रव वाढण्यापेक्षा लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे असं माझं मत आहे।